तर देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता असलेल्या पक्षांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाकडून देशातील तब्बल 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 9 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर येते। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात नक्की काय कुठल्या पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे। त्यामध्ये आवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद यांची मान्यता जी आहे किंवा नोंदणी जी आहे ती रद्द करण्यात आली आहे। तर इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रेटिक पार्टी यांची देखील मान्यता असेल किंवा नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे। नव बहुजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन यांचं आता नोंदणी जी आहे ती रद्द झालेली आहे। तर दी लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना यांची नोंदणी जी आहे ती रद्द करण्यात आली।